नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। लैंगिक अत्याचार प्रकरण आणि धर्मांतराचा विरोध करण्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंसह इतर पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाल्यात। हिंदू मुलींना धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या आरोपीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवयानी फरांदेंनी केली। आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवा, त्यांची मालमत्ता ताब्यात घ्या अशी मागणी फरांदेंनी केली आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता या प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। मुकुल, बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। देवयानी फरांदेंनी नेमकी काय मागणी केली आहे? आपण बघतोय आता रॅलीला नाशिक मधून सुरुवात झालेली आहे। जी नामांकित कंपनी आहे त्या कंपनीच्या प्रवेशद्वारापासूनच ही महिलांची बाईक रॅली सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे आपल्या सोबत आहेत। रॅली निघालेली आहे, काय भावना आहेत, काय मागणी? आज नाशिकच्या सगळ्या महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहे। हे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण अत्यंत गंभीर आहे। हिंदू मुलींना फसवणं, त्यांना नोकरीला लावणं, त्यांचा विनयभंग करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, नमाज पढवणं, रोजे पढवणं, त्यांना गोमांस खायला घालणं आणि हिंदू देवी देवतांचा अवमान करणं या हिंदुस्थानमध्ये खपवून घेतलं जाणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्याच्यामध्ये या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य असताना अशा पद्धतीने जे धर्मांतरणाचं प्रकरण पुढे आलेलं आहे आणि बलात्कारांचं, ते आम्ही खपवून घेणार नाही। अशा हरामखोर मुसलमानांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यांचं राष्ट्रीयत्व हे त्वरित रद्द करायला पाहिजे। त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। त्यांच्या प्रॉपर्टी ईडीच्या माध्यमातून सील करायला पाहिजे आणि त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवायला पाहिजे की जेणेकरून परत असा कोणी तयार होणार नाही की जो आमच्या मुलींच्या अब्रूवरती हात घालेल। पोलिसांची चौकशी एका बाजूला चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। हे शक्ती प्रदर्शन नसून ही महिलांची नाराजी आणि रोष आज हा रस्त्यावरती आपल्याला उतरताना दिसतोय। आपण बघितलं असेल की याच्यामध्ये अतिशय सामान्य कुटुंबामधल्या अनेक महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ह्या धर्मांतरणाच्या पूर्ण विरोधात आहोत। आमच्या मुलींची कोणी अब्रू लुटत असेल तर त्या हरामखोरांना आम्ही सोडणार नाही आणि सरकारला देखील आमचं सांगणं आहे। माझी एक मागणी आहे की अनेक वर्ष यांच्या मतांवरती राजकारण करणारे राजकीय पक्षाचे लोक, अनेक महिला नेत्या विरोधी पक्षाच्या आज ह्या लव जिहादच्या प्रकरणामध्ये ब्र काढताना दिसत नाही। माझा सवाल आहे की या हिंदूंच्या मुलींच्या जागेवरती तुम्ही तुमच्या घरातल्या मुली बघा आणि हा अन्याय अत्याचार तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सहन करणार आहात का? हा माझा त्यांना थेट सवाल आहे। इतर पदाधिकारी पण दिसत नाहीये। हा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा नसून हा मोर्चा शहरातील सगळ्या तमाम महिलांनी एकत्रित येऊन या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल की आव्हान केल्यानंतर आज एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये मोठ्या संख्येने महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत। आपण बघतोय या भाजपच्या नाशिक मध्यचे आमदार आहेत आणि त्यांच्या मागच्या बाजूला ही महिलांची अशी भव्य बाईक रॅली ही निघालेली आहे। नाशिकच्या या नामांकित कंपनीपासून मुंबई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा बाईक रॅलीचा त्या माध्यमातून नारी शक्तीचा आक्रोश हा प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। नक्कीच धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ आता ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। मुकुल, खरं तर आता देवयानी फरांदेंनी ही देखील मागणी केलेली आहे की ज्या प्रकारे परतवाडा प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे, त्याच प्रकारे आता या प्रकरणातल्या आरोपीच्या घरावरही बुलडोझर चालवला जावा। खरं तर प्रश्न हा उपस्थित होतो की सरकारही भाजपचंच आहे आणि कारवाई देखील तेच करतात। असं असताना आता भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे ही बाईक रॅली काढण्याची वेळ नेमकी का आली आहे?
बाईक रॅली काढण्याचा उद्देश हा आहे, जे भाजपचे पदाधिकारी सांगतायत की या माध्यमातून जो जन आक्रोश आहे तो आक्रोश आम्हाला रस्त्यावर आणायचा आहे, एक संदेश हा द्यायचा आहे की यापुढे असे प्रकार हे खपवून घेतले जाणार नाहीत, अशा स्वरूपाचा संदेश त्यांना द्यायचा आहे। त्यामुळे ही बाईक रॅली काढल्याचं भाजपच्या आमदार पदाधिकारी यांच्याकडनं सांगितलं जात आहे। त्यामुळे आपण बघतोय की मोठ्या संख्येने महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। जो एका कंपनीमध्ये प्रकार घडला तो इतर कंपन्यांमध्ये घडत असावा असा संशय देखील व्यक्त केला जातोय आणि अशा प्रकारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, ही भावना या मोर्चाच्या मागे आहे। मुकुल, खरं तर आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, तर यांच्याशी बोलता येईल का? त्यांची नेमकी काय मागणी आहे, काय भावना आहेत त्यांच्या? या महिला ज्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांची भावना ही एकच आहे की जे आरोपी आहे यामधले त्या आरोपींना तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई ही केली जावी, त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे अशा स्वरूपाच्या कुठल्याही घटना घडणार नाही। याच भावनेने या सर्व महिला